आपण पाहत आहात बंधुता न्यूज। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। मिरजे तहसील कार्यालयात श्रावण बाळ पेन्शन योजनेसाठी हयातीचा दाखला देण्यासाठी आलेल्या सखुबाई बनसोडे या वृद्ध महिलेचा कार्यालयाच्या अवतारातच हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने संताप व्यक्त होत होता। मिरज तालुक्यात निराधार, श्रावण बाळ आणि इतर शासकीय योजनेच्या सुमारे 12,000 लाभार्थी महिला आहेत। श्रावण बाळ योजनेअंतर्गत 65 वर्षावरील वृद्ध महिलांना महिन्याला 1,500 अनुदान मिळते। मात्र हे अनुदान मिळवण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात जिवंत असल्याचा दाखला संबंधित लाभार्थीने देणे आवश्यक आहे। श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असलेल्या सखुबाई यांना एप्रिल-मे महिन्याचे अनुदान मिळाले नव्हते। हयातीचा दाखला हजर केल्यानंतर जून महिन्यात तरी 1,500चे अनुदान मिळेल या आशेने सखुबाई बनसोडे बुधवारी दुपारी नातवासोबत तहसील कार्यालयात गेल्या होत्या। तेथे गेल्यानंतर सखुबाई अचानक खाली कोसळल्याने त्यांना नागरिकांनी तातडीने हॉस्पिटलला नेले। मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थी वृद्ध महिलांना पेन्शनसाठी नेहमीच ताटकळावे लागते। शासकीय कार्यालयात विविध योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दाखले आणि कागदपत्राची पूर्ततेसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने निराधार वृद्ध हतबल होतात। मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आंदोलन करणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी सांगितले। मी महेंद्र गाडे, जिल्हा अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली। आज तहसीलदार ऑफिस मिरज कार्यालय येथे सखुबाई बनसोडे वय वर्ष 81 राहणार किल्लाबाग ही वृद्ध महिला पेन्शनसाठी हयातीचा दाखला देण्यात तहसीलदारांना आले असता तिचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खरं तर शासनानं वयोवृद्ध महिलांसाठी अनेक योजना लागू केलेल्या आहेत, परंतु 84च्या वयाच्या महिलेला या ठिकाणी इथे येऊन हेलपाटे मारावे लागत असतील तरी शर्मेची बाब आहे। अशा कुचकामी शासन नालायकाला चांगला धडा शिकवण्यासाठी आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं इथं आम्ही आंदोलन करणार तर आहोतच, परंतु या महिलेचा जीव गेला याला जबाबदार कोण? मी तहसीलदार मॅडमला सांगू इच्छितो, जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर खऱ्या अर्थानं जी महिला मरून पावलेली आहे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आमच्या पार्टीच्या वतीने आम्ही मागणी करणार आहे। आणि जर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर मॅडम यांच्यासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असा आम्ही इशारा देतो।